झटपट तयार होणारा कांद्याचा झुणका करण्यासाठी लागणारे साहित्य: 2 ते 3 मोठे चमचे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, लसूण, 2 उभे चिरलेले कांदे, 2 ते 3 चमचे लाल तिखट, 4 मोठे चमचे बेसन, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि पाणी. मोहरी आणि जिऱ्याची खमंग फोडणी करून त्यात लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा. त्यावर चिरलेला कांदा घालायचा आणि तेलात मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. आता त्यात तिखट, मीठ आणि थोडंसं पाणी घालायचं आणि यावर बेसन घालून हे मिश्रण ढवळून मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं. आता यात आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाला आपला कांद्याचा झुणका तयार. तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्तपैकी फटाफट बनणारं कांद्याचं पिठलं कसं बनवायचं ते बघतोय. तेल इथे गरम केलेलं आहे झुणका बनवण्यासाठी. यामध्ये सगळ्यात आधी घालूयात मोहरी. मोहरी मस्त तडतडली पाहिजे म्हणजे फोडणी खमंग बसते. मोहरी मस्त तडतडली की यामध्ये घालूयात जिरं आणि लसूण. आणि लसूण हलकासा परतून घेऊया. तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा या रेसिपीमध्ये. आता लसूणला मस्त असा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात स्लाइस केलेला कांदा. सो इथे मी काय केलं, 2 कांदे घेतले, त्याचा देठाकडचा आणि मुळाकडचा भाग पूर्ण कट करून घेतला आणि याचे स्लाइसेस करून घेतले. खूप पातळ स्लाइसेस नाही करायचे आणि खूप जाडही नाही. आणि याचे काप करून झाले ना की हातानेच हे स्लाइसेस मोकळे मोकळे करून घ्यायचे. ते अत्यंत गरजेचं आहे. आणि आता यावर घालूया थोडंसं मीठ म्हणजे कांदा पटकन शिजतो तेलामध्ये. आता हे करूयात मिक्स आणि कांदा मस्त असा मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. महाराष्ट्रातलेच ना आपण कानाकोपऱ्यातले पारंपरिक पदार्थ बघतोय. म्हणजे पिठल्याचंच उदाहरण घेतलं तर पिठल्यामध्ये मावळ भागात जे पिठलं करतात किंवा नगर रोडला जे पिठलं करतात, पिठल्यामध्ये खानदेश, विदर्भ प्रत्येक ठिकाणी व्हेरिएशन्स आहेत. सो हे असं आळण आहे ना माझी आजी करायची जी मराठवाड्यातली आहे. हाच एक हेतू आहे की आपले जे घरोघरी बनवले जाणारे पदार्थ पूर्वीच्या काळी जे आता विस्मरणात गेलेत हे असे तुमच्यापर्यंत पोचावेत. कांदा मस्त असा खरपूस भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकाल. छान असा शिजलेला आहे, कच्चा नाही ठेवायचा कांदा. आता यामध्ये घालूयात तिखट. बाकी काहीच यामध्ये जात नाही, फक्त लाल तिखटाचा वापर असतो या झुणक्यामध्ये. त्यामुळे हे भरपूर घालायचं म्हणजे तुम्हाला किती तिखट खायचं त्या अंदाजाने. मी थोडं जास्त खाते त्यामुळे मी जास्त तिखट घातलेलं आहे. आणि बॅडगी मिरची आहे ना, यामुळे कुठल्याही पदार्थाला रंग सुरेख येतो, तुम्ही बघू शकाल. पण ते पचायला हलकं जातं आणि झणझणीत असं होत नाही. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. हे मिक्स करूया आणि पाणी. अगदी थोडं पाणी घालायचं, खूप पाण्याचा वापर नाही करायचा. आणि याला एक उकळी काढून घ्या. आणि इथे बघू शकाल मस्त अशी एक उकळी आलेली आहे आणि काय सुरेख रंग आलेला आहे. सुवास जबरदस्त येतोय, क्या बात आहे. आता गॅस करते मी मंद आचेवर आणि अजिबात आता यामध्ये दुसरं काही घालायचं नाही आहे. तर एक 4 चमचे फक्त मी बेसन घालते. ॲट अ टाइमच घालते. आणि हे पटकन आहे ना मिक्स करूया. आणि हे छान असं मिक्स करून झालं की यावर ठेवूयात झाकण आणि अगदी मंद आचेवर 10 मिनिटं हे छान शिजवून घ्यायचं, वाफवून घ्यायचं. कारण बेसन कच्चं असतं, ते छान शिजलं पाहिजे. ते कच्चंच राहिलं तर ते खाताना मजा नाही येत. छान असं फुललं पाहिजे, शिजलं पाहिजे. त्यामुळे वाफेवर मध्ये मध्ये 2-3 मिनिटं झालं की मिक्स करून घ्यायचं आणि मग परत झाकून वाफवून घ्यायचं. आणि इथे अगदी 2 मिनिटं हे छान वाफवून घेतलं आहे. आहा, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल भन्नाट दिसतंय. आता हे एकदा पुन्हा मिक्स करून घेते.
जबरदस्त. आता पुन्हा झाकण ठेवूयात आणि पुन्हा शिजवून घेऊ. इथे मी मस्तपैकी 10 मिनिटे दणदणीत हा झुणका वाफवून घेतलेला आहे. काय दिसतंय, क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल छान असं तेल वर आलेलं आहे. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस करते बंद आणि आपला इथे मस्त कांद्याचा झुणका बनवून आहे तयार. जबरदस्त. तर हा झुणका कसा खायचा सांगायची काहीच गरज नाही. मस्त गरमागरम खरपूस भाजलेली भाकरी, त्याबरोबर हा झुणका आणि बुक्कीने फोडलेला कांदा अफलातून लागतं. आणि मला आहे ना खरं मऊ भात आणि हा झुणका खायला खूप आवडतं. थोडंसं मऊ भात करायचा आणि हा झुणका लावून लावून खायचा, भन्नाट लागतं.